जाणवत असेल की इथे येतील बाबा असं वाटतं की घरातून बोलवतील किंवा पाठीमाग गेले असतील किंवा औरंगाबादला गेले असतील, असं 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 वाटतं आम्हाला. असं जाणवत नाही की बाबाला मी हाणलं, मी बाबाचं हे केलं, असं अजून बी जाणवत नाही मला. असं वाटतं की बाबाजी औरंगाबादला गेले, बाबाजी गावात गेले, असं तिकडं पण पाहिल्याच्या नंतर असं जाणवत नाही की बाबाजी इथं असते ना. असं 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 एकदम हे होऊन जात असं. हे आहेत राजू अरगडे, हबप ताजुद्दीन महाराज यांच्या गाडीवरील वाहन चालक म्हणजेच ड्रायव्हर. राजू अरगडे हे बोदलापुरी गावचे नागरिक असून ताजुद्दीन महाराज यांच्या समवेत ते खूप वेळ सोबत असायचे. ताजुद्दीन महाराज कीर्तनाच्या निमित्त महाराष्ट्रभर त्यांचे कीर्तनाचे आयोजन असायचे आणि त्यामुळे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोदलापुरी येथून महाराष्ट्रभर बाबांचा प्रवास असायचा आणि या प्रवासादरम्यान राजू अरगडे हे बाबांची गाडी चालवायचे. त्यानिमित्ताने खूप वेळ ते बाबांच्या सानिध्यात असायचे. खूप सगळे विचार ते एकमेकांशी देवाणघेवाण करायचे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी त्यांचा जीवन संघर्ष आम्हाला सांगितला आहे. बाबाजींमुळे त्यांच्या जीवनात खूप वेगळी कलाटणी मिळाली आहे, त्यांच्या जीवनाला एक आधार मिळालेला आहे असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर बाबाजींसोबतचे त्यांचे अनुभव देखील त्यांनी आमच्या समोर प्रकट केले आहेत. अत्यंत वेदनादायी हा प्रवास त्यांनी वर्णन केलेला आहे. तो तुमच्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत. नक्कीच तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. राजू भाऊ, तुम्ही बाबांच्या नेहमी सहवासात असायचं? हो, सोबत असायचं? हो, सोबत गाडीवर सोबत. काय काय आठवणी वगैरे तुमच्या बाबांच्या सोबत? बाबाच्या भरपूर काही आठवणी मला. 7 वर्षापासून भरपूर काही आठवणी मला बाबाच्या. तुम्ही बाबांची गाडी चालवायची? हो, ड्रायव्हर होतो बाबा. बाबांची गाडी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुम्ही होता बाबांच्या? हो, सोबत होतो बाबा. थोडक्यात पूर्ण घटना सांगा ना मला. ज्या दिवशी घडलेलं सांगायचं का? ज्या दिवशी घटना घडली ना, तो पूर्ण सकाळपासूनचा घरी येईपर्यंतचा पूर्ण प्रवास. सकाळी 9 वाजता माझ्या घरून उठलो, 8 वाजता उठलो, हॉटेलवर गेलो, हॉटेलवरून आलो. बाबाजींनी मला फोन केला, म्हणे राजू आपल्याला दूर जायचं म्हणे, तू जसं लवकर आवर म्हणे, लवकर 7:30चा कार्यक्रम आहे म्हणे, उशीर होईल. ते पारधी समाजाचे लोक आहेत म्हणे, आपलं तिकडं पहिलाच कार्यक्रम आहे म्हणे, पहिले झालेलेच म्हणे आजूबाजूला, पण त्या गावी पहिलाच कार्यक्रम आहे म्हणे. मग त्या हिशोबाने मी 9:30ला आश्रमात आलो. तर गाडी पाहिली तर बाबाजीने स्वतः कपडा मारलेला होता. म्हणलं बाबा कपडा कोण मारला तुम्ही? तर म्हणे राजू तू तिकडून जी उशीर यायला लागला, उशीर होईल म्हणून मी स्वतः कपडा मारला. मग गाडीत बसलो. गाडीत बसल्याच्या नंतर एक जण गावातला सुट्टी आमचा पुतण्या हरिभाऊ आरगडे घेतला. 3 जण गेलो. अंबडच्या पंपावर गेल्यानंतर अंबडच्या पंपावर म्हणलं बाबा डिझेल? तर म्हणे किती लागेल तुला? तर म्हणलं बाबा 3000च टाकून घ्या. 3000 डिझेल टाकलं. नो स्टॉप औरंगाबाद गेलो. औरंगाबादला गेल्याच्या नंतर मुज्जीबाई म्हणून रेणुकामात नगर इथं गॅरेज आहे त्याचं, तर तिथं मी गाडी टाकली. गाडी टाकल्याच्या नंतर मग बाबा म्हणे तो काय कर म्हणे, गाडी उशीर व्हायला, गाडी टाकू नको, कशाला टाकू राहिला त्या गॅरेजवर? म्हणलं बाबा गाडीची हेडलाईट अप्पर शॉर्ट झाले, दोन्ही डिप्पर शॉर्ट झाले आहेत. म्हणलो अप्परच आहे, घाटावर जायचं म्हणलं 40 गावचे आपल्याला. जर घाट जर ढसायला जर असेल आणि टाईम जर लागला बाबा तर आपल्याला मग वेळ नाही लागत. हो यार म्हणता जो आपल्या गाडीची आधीच लाईट कमी. लाईट टाकले. तिथून आम्ही धुळेला गेलो. 40 गावला गेलो. 40 गावून धुळेला गेलो. धुळेहून गेल्याच्या नंतर तिथं त्या गावाच्या अलीकडून 10 किलोमीटरवर मला थांबायला लागलं. म्हणे तू जा जसे पाय घे मोकळे कर म्हणे. म्हणजे 400 किलोमीटरच्या आसपास आम्ही गेलो तिथं. तर म्हणे पाय घे मोकळे कर. बाबा गाडीत बसले. मी जसं बाबा समोर गाडीत थांबलो. थांबल्याच्या नंतर मग ते समोरच्या व्यक्तीचा फोन आला की मी रोडवर येऊन थांबलो म्हणे. 5, 5:30, पावणे 6चा टायमिंग असेल. तर मग बाबा म्हणे काय राजू इथून काय 60-70 किलोमीटर जायचं आपल्याला, ते माणूस तिथं थांबलेला आहे म्हणे. मग मी आलो गाडीत बसलो. गाडीला शेल्प मारला. मग अजून गप्पा छप्पा असं तसं एकामेकाला बोलत आम्ही तिथपर्यंत गेलो. गेल्याच्या नंतर तो माणूस भेटला.
तो माणूस म्हणे माझ्या पाठीमागे चला. त्या हायवेपासून आतमध्ये 14 किलोमीटर गाव होतं. मग त्याच्या पाठीमागे गेलो आम्ही. त्या गावी गेलो. गावी गेल्याच्या नंतर मग उतरलो. त्या माणसाने मग आम्हाला पाणी घेणे दिलं. हातपाय धुवायला पाणी हातपाय गितपाय धुतले. बाबा म्हणे मला की म्हणे राजू तू काय कर, आपल्या हातानेच स्वयंपाक करायचं म्हणे आज. म्हणलं काय हरकत नाही बाबा. मग मी स्वतः चहा बनवून द्याला बाबाजीला. आमच्या पुतण्याला एवढे म्हणले की बाबाजी म्हणे की राजू पायभरात चहा बनवून द्याला त्यांनी, आपला फोटो काढ. म्हणलं बाबा फोटो कशाला काढायचा आपल्याला, बारामकातच चालू आहे म्हणलं बाबा आपलं. नाही म्हणे फोटोच काढ. मी फोटो काढून नाही त्याला. त्याच्यानंतर ते जे सोबत जिथे ते जे गावकरी होते त्याला म्हणले 2 माणसं आमच्या ड्रायव्हरला हा माणसाला जेव घाला तुम्ही. मग आम्हाला जेव घातलं त्यांनी. कीर्तनाच्या टायमाला मग मला काय म्हणे बाबाजी म्हणे की राजू तो दुखत म्हणे, आधी तो तब्येत खराब आहे म्हणे, 5-6 दिवसापासून सलाईन चालू आहे. त्या लोकाला सांगितलं, त्या गावकऱ्याला सांगितलं 2 जणांना की आम्हाला झेंडूबामची बाटली आणि सर्दीची आणि खोकल्याची गोळी घेऊन या. त्याने आणली. मला बाबाजीनं गोळ्या खाऊ घातल्या. म्हणजे आता आराम करतो. मग मी बसलो होतो. मग बाबाजी कीर्तनाला गेले. कीर्तनाला गेल्याच्या नंतर अवघ्या 32 ते 33-34 मिनटाच्या आसपास आम्ही बाताच मारीत बसलो होतो. बाबाजी तिथं खाली बसले की एक मुलगा पळत आला माझ्याकडे. ती म्हणे भाऊ महाराज चक्कर येऊन खाली बसले. मी पळत गेलो. पळत गेल्याच्या नंतर बाबाजींना तिथं नुसतं पाहिलं. बाबाजी म्हणलं बाबाजी काय झालं. तर बाबाजी म्हणे मला घाबरट झाली म्हणून राजू, एवढं बोलले फक्त मला. काय त्याविषयी काही बोलता वेळेस कसं झालं की दवाखान्यात नेलं. हे माझ्याकडून चुकी झाली. कारण की ते कसं झालं की मी तुम्हाला त्याविषयी बोललो, मी मीडियावाले बोललो, पण असं सध्या मग आपला दिमागच जाग्यावर नाही की बाबा दवाखान्यात नेले. बाबाजी फक्त तिथं मला टेजवर बोलले. टेजवर बोलल्याच्या नंतर मी बाबाजीला एवढं म्हणलं बाबा दवाखान्यात जाऊ. म्हणे तू काय कर, दवाखान्यात मी जाऊन येतो म्हणे, तू गाडीत आराम कर. एवढं शब्द बोलले तिथं टेजवर. मग त्याच्यानंतर डॉक्टरने तिथून गेल्याच्या नंतर डॉक्टरने डिक्लेअर केलं की म्हणे बाबाजी गेले. डॉक्टरांकडे गेले होते आपण? हो. तुम्ही स्वतः? मी नाही, गावकरी आणि आमचा पुतण्या. तर मग डॉक्टर म्हणे अजून कोण सोबत आहे. म्हणे आमचा पुतण्या म्हणे ड्रायव्हर सोबत आहे, आमचा चुलता सोबत आहे म्हणे ड्रायव्हर. मग त्याला बोलवून घ्या म्हणे. मग मी परत तिथं गेलो. 35 किलोमीटर एकलाच नंदुरबारला आलो. नंदुरबारून ते दवाखान्यात गेलो. पाहिलं डॉक्टर म्हणे महाराज गेले. अर्धा घंटा झाला म्हणजे. स्टेजवरतीच? हां स्टेजवरतीच. कारण कसं आहे की मी 7 वर्षापासून त्याच्यासोबत राहिलेलो आहे. समजा काही मग आपले तेच होते. नंतर गावकऱ्यांकडून काही मदत तुम्हाला त्या संदर्भात तिथं काही झाली का? त्यांचं काय म्हणणं होतं? काही नाही. त्याच्या ज्या टायमिंगला मग बाबाचं तसं झाल्यानंतर मी रडलो पडलो भरपूर. मग तिथले डॉक्टर पोलीसवाले ते म्हणे भाऊ तुम्हाला तुमची मनस्थिती नाही म्हणे जायसारखी, इकडं गावी आणण्यासारखी न्यायसारखी मनस्थिती नाही, आम्ही तुम्हाला ॲम्ब्युलन्सचा बंदोबस्त करून देतो. म्हणलो ॲम्ब्युलन्समध्ये मी बाबाला नेऊ शकत नाही. ते म्हणे ड्रायव्हर पाठवतो. म्हणलो मग आपल्या गाडीचं ब्रेक पॅडल बसतं आहे नवीन ड्रायव्हरला. तोच जो गावात कार्यक्रम होता कीर्तनाच्या, तोच उपसरपंच गाडीवर बसलेला होता ड्रायव्हर म्हणून. त्यांनी लय झालं तर 50-100 फुटावरच 2-3 वेळेस गाडी बंद पाडवली. त्याच्यानंतर म्हणलो भाऊ पोलीसवाले म्हणे तू बसू नको. तर पोलीसवाल्यांनी मला एक सांगितलं की बाबाची शपथ खाऊन सांग की तू व्यवस्थित जाशील का. तर म्हणलो बाबाची शपथ मी याच्यापर्यंत आपल्या आश्रमापर्यंत पोहोचेपर्यंत मी असं कुठलंच काही रडणार नाही पडणार नाही. तिथून कसं निघालं तुम्ही? कसे तिथून मग दवाखान्यातून ते जे गावी कार्यक्रम होते तिथले 2 सरपंच उपसरपंच 2 माणसं, आमचा एक पुतण्या आणि मी 4 जण निघलो. निघल्याच्या नंतर ना रस्ता माहिती त्याला बी नाही मला बी. कारण की आम्हाला धुळेमार्गी यायचं होतं, पण धुळेमार्गी 40 गावचा घाट बंद पडलेला होता. तर त्या अर्थी मग आम्ही इकडून आलो जळगाव मार्गे आलो. बाबाजींना मृत्यू घोषित केलं होतं? हो. तसं काही तुमच्याकडे लेटर वगैरे असं काही दिलं होतं का? नाही दिलं. सकाळी किती वाजता तुम्ही? सकाळी आम्ही 8:30-9:45ला पोहोचलो होतो. 9लाच पोहोचलो, 8:30लाच पोहोचलो. तोपर्यंत सगळी चर्चा झाली? हो सगळी चर्चा घोषित केल्याच्या नंतर मी 15 मिनिटांनीच डॉक्टरनी
घोषित केल्याच्या नंतर पहिला फोन सुनील शिंदे बाबाजीचे पहिले सहकारी त्याला लावला. त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या घरी लावला. मग मित्र कंपनीला असा लावला फोन.